आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसूतीनंतर एका 25 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी थेट खासगी रुग्णालयासमोर आंदोलन छेडले. मृत महिलेचा मृतदेह रुग्णालयासमोर ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला. ही घटना पिंपळनेर येथे घडली असून काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मृत महिलेचे नाव पूनम सोने आहिरे असून त्या देगाव येथील रहिवासी होत्या. प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर त्यांना प्रथम ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आल्याचा आरोप आहे. यानंतर त्यांना पिंपळनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्रसूती होऊन बाळाचा जन्म झाला. मात्र प्रसूतीनंतर महिलेची प्रकृती अचानक बिघडल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर धुळे येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला. दुसऱ्या रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी वेळेत उपचार केले नाहीत असा आरोप करण्यात आला आहे. तसेच खासगी रुग्णालयातील उपचारातही निष्काळजीपणा झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत तक्रार अर्ज पोलिसांकडे सादर करण्यात आला असून दरम्यान मोठ्या प्रमाणात नागरिकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आणि RCP पथकही तैनात करण्यात आले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळे येथे पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी सुरू असून निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. चौकशी अहवालानंतरच नेमकी जबाबदारी निश्चित होणार आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी संगपाल मोरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज पिंपळनेर. मणिपूरला तावडे ऍडमिट करा, मग तो वयसनी डिलिव्हरी करणार. रक्त आणा, रक्त पण लायल नाही त्यांनी, डिलिव्हरी करे टाका आणि लगेच डिलिव्हरी करे टाका. नंतर रक्त लावणार. रक्त लावताना तिला छाती मग फळा निघायला लागल्यात. मग तो लगेच मी सोळा लागे, मला हात पण नाही लाव दिदा आणि काहीच नाही त्याने. मग लगेच आम्ही सांगा काय झाला, पण तो तरी सांगत नाही होता. धुळेला लय जा. मग मी सांगली आमना घरच्या माणसाला येऊ दे, तरी तो डटच माराना लय जावा. मग आम्ही बटा घरनं होणार, आम्ही स्वतः उतारणं तेवढा मग तो पै गया. किती वाजताची घटना? 4 वाजता डिलिव्हरी झाली. दुपारी 4 वाजेला. तुमची मागणी काय आहे? 20. तुमचं काय म्हणणं? आमना काय म्हणणं आहे, त्याला आरोपीला अटक करा बुवा. माझं नाव मनीषा ज्ञानेश्वर सोनवणे आहे सर. आमची केस 11 वाजता तावडे डॉक्टरांच्या दवाखान्यात आली होती. तर त्यांनी डिलेवरी म्हणजे तिला कळा वगैरे आल्या दवाखान्यात, तर रक्त वगैरे असं म्हणजे रक्त तिला चढवायच्या पहिलेच डिलेवरी करून टाकली त्याची. डिलेवरी झाल्यानंतर तिला पेशंटला चक्कर आल्यानंतर तिला मग टेचर वगैरेवर पण काही टाकलं नाही ते सरांनी, की घेऊन जा. तर त्यांनी सांगितलंच नाही की पेशंट इतकं सिरियस होऊन गेलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की तिथं ॲडमिट करावं लागेल, धुळे सिव्हिलला होऊन तिथं सुभाष भामरे तिकडे ॲडमिट करावं लागेल असं सांगितलं त्यांनी. मग परत ते सांगायच्या ताई की आमच्या आशा वर्कर येऊ द्या, उमऱ्याच्या आशा वर्कर आल्याशिवाय आम्ही हलणार नाहीत. मग तरी पण ते तिथं डॉक्टरांकडे इकडे सिव्हिलला पाठवलं त्यांनी. हो, मयत झाली होती हो, तरी त्यांनी पाठवलं. तेवढ्यात ते लगेच प्रसार होऊन गेले तिकडे. आम्हाला तिकडे सिव्हिलला जाऊ दिलं. तेवढ्यात ते इकडे दवाखाना वगैरे लावून लगेच निघून गेले. डॉक्टर तावडे.